चला टाइम स्टार्ट नाव. स्कोरर, डिजिटल स्कोरर. पहिला चेंडू सुरेख हलक्या हाताने खेळलाय, सन्मान दिलाय आणि मैदानात लाईट्स ऑन झाल्यात. आजचा दिवस 26 जानेवारी, निर्णायक दिवस. आज ठरणार साहेब चषकाचा चॅम्पियन. सर्वोदय संघाला विनंती आहे, आपला एक डिक्लेअर पंचांकडनं घोषित केलाय. कृपया तिकडे पडदा पकडून बसले प्रेक्षकांना विनंती आहे, पाय वरती घ्या आणि पडदा जरा रिलीज करा प्लीज. त्याचप्रमाणे तिकडे वायर देखील आहे, 440 चा झटका बसेल. चला सुरू. अनन्याच्या बॅट मधनं देखील पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय मयूर. स्ट्राइक वर असणार आहे ऋषिकेश. पहिला षटक अतिशय हळूवार पद्धतीने हाताळत आहेत. आता मात्र मोठा फटका, सुंदर 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 चौकार. नवयुक्त संघाचा ऋषिकेश पहिल्याच ओव्हरवर रौद्र रूप धारण करून आलाय. पॉवर प्लेची ओव्हर, त्याचा मात्र चान्स घेतोय. मैदानात वादळ. खरोखर ही मात्र निर्णायक मॅच असणार आहे. उपांत्य फेरीत कोण जाणार या मॅच मध्ये ठरणार साहेब चषक 2025. आपण बघताय आखूड टप्प्याचा चेंडू तितका सुरेख भिरकावलाय. चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक आणि सुंदर झेल. मराठी संघाला विनंती आहे, आपला 12वा खेळाडू मंचावर पाठवायचा आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाणार आहे. लवकरात लवकर धावत यायचंय. चला फलंदाज थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटं आहेत समोरच्या संघाकडे, त्यांच्यामुळे स्वतःमुळे दुसऱ्यांना नुकसान होता कामा नये. चला मॅच ऑन करायची आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 7. यानंतर होणारा सामना संघमित्र क्रीडा मंडळ विरुद्ध RVMSG. दोन्ही संघांनी मायकी संपर्क साधा. संघमित्र विरुद्ध RVMSG. आता मात्र त्रिफळा जीत झालाय. नवीन फलंदाज माघारी पाठवलाय आणि हॅट्रिक वर असणार आहे. आता मात्र स्ट्राइक वर आलाय अनन्या. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा अनन्या गोलंदाजी मार्फत
विपुल उर्फ भुर्या. चला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. एक षटकाखेरीस धावा झाल्यात मात्र 7. 2 गडी बाद. आता मात्र मोठा फटका. सुंदर सुंदर आणि अति सुंदर. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे सीमारेषा पार. सीमारेषा यायचंय. विरुद्ध RVMSG. दोन्ही संघांना विनंती आहे तुम्ही स्टेजवरती या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आकाश. हो सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तितकीच सुरेख यष्टीरक्षक शैलेश यांच्या मार्फत 2 षटका अखेरीस धावा झाल्यात मात्र 19. 2 गडी बाद. डीजे आखून टप्प्याचा चेंडू. फटका फसलाय. फटका हवेत आणि झेल सुटलाय. रोहित यांना एक जीवनदान. गुड्डू. रोहित उर्फ गुड्डू हा देखील या मैदानातला जुना जाणता खेळाडू. लहानपणापासून मी बघतोय हा खेळाडू एक अष्टपैलू कामगिरी पार पडतो. मात्र आता आपल्या संघाला गरज आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने एक धाव घेण्यात यशस्वी.
खरोखर मॅच बघण्यात थोडीशी मजा येते. चौकार षटकार करणारा, आतिषबाजी करणारा फलंदाज आउट झाला, मात्र आता मैदानात सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळतंय. चांगल्या बॉलवर सिंगल डबल सुरू आहे. आता मात्र निर्धाव चेंडू. संजय उर्फ गॅटी यांनी देखील पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला, हे देखील तो आता दाखवून देतोय. समोरच्या फलंदाजाला निर्धाव अडकवलंय. परत एकदा अचूक टप्पा. यानंतर होणारा क्वार्टर फायनल ची मॅच RVMSG विरुद्ध संगमित क्रीडा मंडळ. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो, कृपया करून स्टेज वरती या. आता मात्र फटका सुंदर सुंदर आणि अति सुंदर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक खेळवण्यात येणार आहे. पोलीस सन्स विरुद्ध अयोध्यास लेजेंड्स. परत एकदा आडव्या बॅटीने खेळलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र रोहित यांनी एक रौद्र रूप धारण केलंय. धावसंख्येवर आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या 26 या धावसंख्येवर. परत एकदा सुंदर फटका. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. रोहित आता मात्र थोडेसे दमलेत. 2 धावा पूर्ण.
श्री सत्ती सुधा मिनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे भव्य दिव्य असं महासंग्राम जांभोरी मैदान. चला मॅचला सुरुवात करायची आहे. एसबीआरपी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले. स्ट्राइक वर आहे शैलेश वाघेला, त्याचप्रमाणे नॉन स्ट्राइकला प्रवीण उर्फाका. दोन्ही मातब्बर फलंदाज आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित प्रजासत्ताक दिन व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी सुंदर फटका सुंदर आहे. लोंगोच्या दिशेने क्रिकेटचे सामने इशारा आलाय. खेळवण्यात आलेले आहेत. लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक विभाग प्रमुख व सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहणारे सन्माननीय आशिष चेंबूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करीन की त्यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचंय. तर तसेच आम्हाला जे सहकार्य करणारे वेंसरकर अकॅडमीचे कोच सन्माननीय श्री सुरेंद्र माने यांना मी विनंती करीन की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. विजय असो. संघमित्र क्रीडा मंडळ आणि RVMSG आपण अजूनही आलेले नाहीयेत. शेवटची 2 मिनिटं देण्यात येत आहे, नाहीतर पेनल्टी लावू तुम्हाला दोघांना. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. यांनी आपल्या षटकाची सांगता केली आहे. एका षटकाखेरीज धावा झाल्यात मात्र 7 बिनगडी बाद. डीजे
संघाने नोंद घ्यावं. जर मॅच संपायच्या अगोदर तुम्ही नाही आलात तर जेवढा तुम्ही उशीर करणार तेवढे तुमचे ओव्हर्स कमी करण्यात येणार. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस 2 धावा. खरोखर उत्कृष्टरित्या आपलं षटक हाताळत होते, मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये गडबड आणि 2 धावा देऊन बसलेत. सुंदर चेंडू ऑफ ब्रेक आणि फलंदाजाने देखील सन्मान दिलाय. दोन षटकाखेरीस एसबीआरपी या संघाच्या धावा झाल्यात मात्र फक्त 10. आता मात्र 32 धावांचं लक्ष आहे. चेंडू फक्त उरलेत 12. आता मात्र शैलेश यांना टॉप गिअर टाकावा लागेल. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला लेग साइडला. 1 धाव घेऊन पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, मात्र प्रयत्न वीरू यांनी करू दिला नाहीये. खरोखर वीरू देखील एक एक्सपिरियन्स खेळाडू, नवयुग संघाचा आमचा जुना मित्र आज मैदानात दिसतोय. वरती जे खेळतायत कृपया तुमचा गेम बंद करा. सारखा सारखा बॉल येतो इकडे. आता बॉल देणार नाही. सिमेंट वरती जे खेळतायत आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अपयश. झेल काही घेतला नाहीये. एक रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात 12. अजून देखील 30 धावा जिंकण्यासाठी हवेत. पहिला मोठा फटका काय होणार आणि सुंदर झेल.
कॅटी संजय यांनी जर 3 षटकार मारले तर हसन यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला सुंदर फटका, पंचांचा निर्णय, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. संजय यांनी अजून देखील बीडीडीचा 48 आणि टॉस का बॉस करतायत आपले आवडते नेते आशिषजी चेंबूरकर. आणि टॉस जिंकलाय अथर्व यांनी. अथर्व, काय वाटतंय तुला आयोजनाबद्दल आणि सरांबद्दल? नक्कीच हे सर्व आयोजन चांगलं केलंय. पोलीस परिवार चषक नंतर आणि या टुर्नामेंट्सला सुद्धा त्यांचा पाठिंबा आहे. तर थँक्यू. त्याला थँक्यू दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. रहिवासी विकास मंडळाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. धावा झाल्यात 19. आता मात्र गोलंदाजाचं चातुर्य. डॉट चेंडू, फलंदाज बीट. अजून देखील मॅच ऑन असणाऱ्या मित्रांनो, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19. या धाव संख्येवर 42 धावांचा पाठलाग करताना कॅटी. वन हँडेड उंच फटका फसलाय. अनन्य बॉल खाली आणि विकेट आणि विकेट. खरोखर नवयुवक संघ हा पहिला खेळायला आलेला तेव्हा असं वाटत होतं की थोडा कमकुवत संघ आहे, मात्र आज त्यांनी खेळून दाखवलंय. आम्ही देखील नियमितरित्या प्रॅक्टिस करतो आणि आम्ही देखील फायनल मध्ये जायची धम्मक ठेवतो. खरोखर वन हँडेड विन आपल्याला बघायला मिळतोय. नवयुवक संघ एक मोठ्या संघाचा पराभव करताना SBRB संघ हा नेहमीच आमचा फायनलिस्ट संघ राहिलाय. बघूया आता काय होतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू टॉस केलाय. सुंदर फटका आणि एक धाव पंचांकडनं घोषित. चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता उरली आहे मॅच मध्ये. एक शेवटचा चेंडू आणि नवयुग या संघाला माहिती आहे आपण उपांत्य फेरीत दाखल झालोय. हा आनंद खूप मोठा आहे. त्यांचा डगआउट देखील खुश आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांच्या संघाचं स्वागत करतायत. आपण बघताय साहेब चषक 2025 हा नवयुग संघाचा आनंद. चला शेवटचा बॉल. मैदानात वादळ. आजचा दिवस 26 जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिन. आता मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये गडबड.
गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय म्हणूनच हा वाईट टाकलाय. धावा झाल्यात 22. हो आणि उत्कृष्ट विजय. विकेट वरनं साईड लावायचंय. विकेट वर कोणी एन्जॉय करायचं नाही. चला यानंतरचा सामना त्वरित सुरुवात करायचाय. रहिवासी सेवा मंडळ यांना विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित यांनी आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. नवविवाहित दाम्पत्यातला हा रोहित आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय. हसत मैदानाकडे येतोय, हसत मंचाकडे येतोय.